तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आणि विषय असा आहे की आज आपण चाललेलो आहे फिरायला. तर आज कुठे फिरायला चाललोय ते तुम्ही पाहत राहा, व्हिडिओमध्ये दिसून जाईल तुम्हाला. पण आपल्या व्हिडिओला आज तुम्ही पूर्ण पाहायचंय, कारण की खूप दिवसानंतर न येतोय तुम्हाला मी भेटायला. ही आहे भीमा नदी, पाहू शकता कशी आहे. मक्कार पाणी चालू आहे आता, नदी फुल भरून चाललेली आहे थोडी भरून. महत्वाचा मुद्दा, पूर आला होता त्यावेळेस तुम्हाला काही नजारा दाखवतो. म्हणजे ज्यावेळेस जास्त पाणी असेल त्यावेळेसचा नजारा कसा असेल ते तिथं झाड वाकलेलं आहे ते गोष्ट दाखवतो, ते झाड दाखवतो मला. हे बघा आता कसं आहे नजारा, बघा कसा आहे. फक्त पाणी किती लेवलला असेल कुठपर्यंत तुम्हाला अजून दाखवतो. तर इकडं बघा बरं का, झाडांना कुठपर्यंत पाणी लागले. हे बघा कुठे पण कचरा गुतलाय. म्हणजे पाणी किती असेल, पाण्याची पातळी काय असू शकते अंदाज लावा तुम्ही. आई बोलली हे दाखव बघ बरं, ऊस कसा दिसतोय आणि तोच नदीच्या कडेला आहे. आणि हा नजारा, पाणी आणि ऊस कसा विषय असेल बघा बरं. हाडा मुळा मोठा नदी. आता हे सगळं पाणी येतंय कुठून माहिती का, इकडून पुण्यावरून येतंय आणि आता चाललंय कुठं जातं काय, भीमा नदीला भेटायला चाललेलं आहे. आता पाहू शकता फुल नदी भरून चाललेली आहे, चॉकलेटी पाणी. वायचीतून खालती रोड जातोय पण डायरेक्ट बावरापुरात, आणि बावरापुरातून तर राष्ट्रापुरात. मग रोडला लागले तेव्हा म्हणलं इकडे तू काय बघतोय, इकडे माझा फोटो काढतो का काय. आजी कसल्या अवतारात. आजीला भेटायला आलो होतो. आजी कोण माहिती का, आईची मावशी. त्यांना भेटायला आलो होतो नायगावला. आता नायगाव मधून आता परत आईच्या मामांच्या इकडे जायचंय. आता तिकडे जाऊन पण एक व्हिडिओ बनवतो, बघत राहा. पण आलोय आईच्या आजोळाला, पाहू शकता. बिवरी मध्ये आलेलो आहे. चालली माणूस आता काय लग्न होत्यात घरी नाही होत, कार्यालयाने होत्यात. साडीचं काय हे आईचं आजोळ आहे, म्हणजे आजोळाचं घर आहे. मामी आहेत, मामी आहेत माझ्या, आणि आईच्या मामी आहेत. आपण आलो होतो आईच्या आजोळाला, आईचे मामा आहे ते. आता इथं गप्पा मारतोय. आता तुम्हाला बाहेर गेल्यावरती अजून एक व्हिडिओ काढून दाखवतो की आईचं आजोळ कसं आहे, आणि त्यानंतर आईचे मामा पण दाखवतो. बघत राहा व्हिडिओ. थांब ना घेऊ. दादा गेला आणि बापू गेला, अंधी गेली, पिली गेली, थोरली बाई ही गेली, पारगावाली गेली. आता तसा विचार केला तर राहिले पैसे कोण राहिला का, हे आम्ही दोघं आणि दोन्हीवाली नायगावाली त्या दोघी बहिणी. आईचे दोन मामा. आणि ही तुम्हाला आहे ना व्हिडिओ दाखवतो मी त्याप्रमाणे. इथं सगळा एरिया आहे हा आजोळाचा आईचा. तर आजोळात काय आनंद असतो हे बघते तिलाच माहिती असेल, कारण की मी माझ्या आजोळात गेल्यावरती मला काय आनंद असतो ते मी माझं सांगेन. बोलू नको.
बिवरी मार्गे डोंगरगावला चाललो होतो, पण मध्ये बोलाई मातेचं मंदिर लागलं. आता आई काय म्हणली की चल आधी दर्शन घे आणि मग आपण पुढं निघून जाऊ, कारण की थोडा पाऊस यायला लागला होता. मग आई म्हणल्यावरती मग म्हणलं की चला दर्शन घेऊ. पण नशीब एवढं भारी की आरती चालली होती, डायरेक्ट देवीचा ओलांडा भेटला. आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला मी व्हिडिओ म्हणजे काय की ओलांडा कसा असतो काय असतं हे तुम्हाला मी पुढं सांगेलच नक्कीच. पण मात्र ओलांडा भेटला, सगळ्या गोष्टी म्हणजे टायमिंग एवढा परफेक्ट झाला ना. आईसोबत असल्यावर सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्यात. सोबत असल्यावर सगळ्यात चांगल्या गोष्टी होत्यात. त्यातून ह्या आईचा पण आशीर्वाद भेटला बोलाई मातेचा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा हे वरती पण मी थोडा काळा दिसला असं, पण मंदिर एवढं चमकते आत्ता ना. हा सगळा उजेड असायची लाईट लावलेली मान्य, पण सगळा उजेड सध्या आहे ना. ही साईडची हे बघा, ही कुठे गेली ही, हा ही पोल आहे ना, त्याला लागलेल्या काचा. हे मेन आकर्षण आहे या मंदिराचं. एकदा बोलाई मातेला या आणि पहा नेमकं कसं आहे. काल गेलो होतो आईच्या मामाच्या इकडं, म्हणजे आईच्या आजोळाला. पण आज कुठे, आज माझ्या आजोळाला आहे. आता विषय असा आहे की तुम्हाला मी माझे आजोबा दाखवतो, आजी दाखवतो, घरात कोण कोण येते पण दाखवतो, घर दाखवतो. चला. हे भाऊ, हे माझे आजोबा. आता आज जिंकतो. अक्का अक्का कुठे आहे? अक्का येतो आता भाकरी बनवली. अक्का या मामी आहेत. आता आपण गोट्यात जाऊ. चला. ही जुली निवांत झोपली. आणि आता ही दोन बघा, यांचा वेगळा धिंगाणा चालू आहे सध्या. ब्लॅक ब्युटी. आपण गोठ्यात चाललेलो आहे. आता तुम्हाला महाकाल दाखवतो. बघा, लक्ष देऊन आता इकडं. कशी बघा त्यात कोण आलंय नवीन, बघा कशी बघा त्यात. आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, थांबा. कसं आहे, तर हा आहे आपला मामांचा गोठा. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, पुन्हा आलो. का आलो? कारण की काल गेलो होतो आईच्या आजोळाला
आणि आज आहे माझ्या आजोळात. तर म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. बघत राहा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा.